चला, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची जाहिरात घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. एकदम आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने जवळपास तब्बल 11,127 पदांची मेगा भरती जाहीर केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, सिलेबस. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट, अत्यंत महत्त्वाचं पद आहे. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं पद लोको पायलट, आणि त्यानंतर त्यांना सहाय्य करण्यासाठी असिस्टंट लोको पायलट असते. खूप महत्त्वाचं पद आहे. भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट, ज्याला आपण ALP असे देखील म्हणतो, भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही भरती इंडियन रेल्वे अंतर्गत म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्याला आपण RRB असे म्हणतो, यांनी काढलेली आहे. या भरतीसाठी सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन, ज्यामध्ये आपल्याला नंबर जारी केलेला आहे, तो देखील बघून घ्या. CN नंबर 01/2026 जारी करण्यात आलेला आहे. पदांची माहिती एक लक्षात ठेवा. हे पद अत्यंत महत्त्वाचं का बरं असते? हे पद रेल्वे इंजिन चालवणाऱ्याला, ज्यांना आपण लोको पायलट असं म्हणतो, त्यांना सहाय्य करणारे महत्त्वाचे पद असते. म्हणजे ज्यांचे प्रमोशन सरळ आपल्याला कुठे पाहायला मिळते ते म्हणजे लोको पायलट. यामध्ये रेल्वे डिपार्टमेंटमध्ये हे पद अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठित असते. त्यानंतर बघणार आपण ते म्हणजे वेतन श्रेणी. बघा, जाहिरातमध्ये स्पष्ट मेन्शन केलं आहे, सुरुवातीचा पगार 19,900 प्रति महिना. याशिवाय भत्ते वेगळे म्हणजेच DA, त्यानंतर HRA आणि TA. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे पेमेंट आपल्याला दाखवलेलं आहे, परंतु यांचं पेमेंट याच्यापेक्षा जास्त असतं. आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता, एकदम महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, लोको पायलट या पदासाठी आपल्याला खालील पात्रता आवश्यक आहे. बघा, याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे ITI. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, ITI मध्ये आपल्याला ट्रेड सांगितले आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिकल, त्यानंतर मेकॅनिकल, त्यानंतर फिटर, त्यानंतर डिझेल, किंवा मग हे बघा हे ऑर दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, त्यानंतर मोटर मेकॅनिकल, हे सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा अगर हे नसेल, ITI नसेल, तर त्यानंतर किंवा आपल्याला काय लागणार, तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. ठीक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रता तुम्ही पात्र असाल तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुम्ही माहिती आहे का कॅन्सल होणार. तर वयोमर्यादा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे किमान वय आपल्याला दिलं आहे 18 वर्ष, आणि सोबत कमाल वय देखील दिलेलं आहे, ते म्हणजे 30 वर्ष. सोबत आरक्षण लागू असणार, ते देखील सवलतीनुसार. सोबतच एक लक्षात ठेवा, संपूर्ण जागा आपण पाहिलेल्या आहे, ते म्हणजे 11,027. हे जागा अत्यंत महत्त्वाच्या. आणि एक लक्षात ठेवा, लोको पायलट या पदासाठी ही जागा खूप मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी यासाठी भरपूर तयारी करा. या जागा संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये म्हणजेच RRB विभागामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या, एकदम इझी राहणार. हे लक्षात ठेवा, तारखा विसरू नका. अर्ज सुरू होण्याची तारीख बघा, 15 मे स्पष्ट मेन्शन केलेलं, ते म्हणजे 15 मे. अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जाणून घ्या, ते म्हणजे 14 जून. सर्वात महत्त्वाचा डेटा आहे, एक लक्षात ठेवा, 15 मेला सुरू होणार आणि 14 जून 2026 रात्री 11:59. हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं. तारखेच्या आधीच भरून घ्या मित्रांनो फॉर्म, नाहीतर तुम्ही तारखेची वाट पाहता आणि सर्व्हर डाऊन होणार, अनेक प्रॉब्लेम क्रिएट होणार. त्यामुळे अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे ही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. बघा, अनेक विद्यार्थी काय करतात, घाई गडबडीने फॉर्म भरतात, परंतु सूचना जाणून घेत नाही आणि नंतर मग ते रडतात. बघा, अर्ज करताना आधार कार्डावरील स्पष्ट मेन्शन केलं, आधार कार्डावरील नाव आणि जन्मतारीख म्हणजेच 10वीचं प्रमाणपत्राशी जुळणारे पाहिजे. एक लक्षात ठेवा, आधार कार्डावरील जे तुमचं नाव आहे ते 10वीचे जन्मतारीख यांच्याशी जुळलेले नाव असले पाहिजे. सोबत लक्षात ठेवा, आधार कार्डामध्ये नवीन फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, अनेक विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक म्हणजेच KYC अपडेट नसते, त्यामुळे ते लक्षात घ्या. सोबतच फोटो देखील महत्त्वाचा आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, म्हणजेच खोटी माहिती भरू नका. आता जाणून घेऊया RRB विभाग. बघा, कुठले विभाग तुम्हाला राहणार आहे. मित्रांनो, हे गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना ह्या गोष्टी नोट डाऊन करा. भरती खाली RRB बोर्डामध्ये होणार आहे. बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आपल्याला अहमदाबाद दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर सोयीस्कर विभाग निवडत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो. बघा, अहमदाबाद, त्यानंतर अजमेर, बेंगळूर, भोपाळ, मुंबई, कोलकाता, चेन्नई ना. ठीक आहे, या प्रकारचे तुम्ही विभाग निवडणं अनिवार्य आहे. सोबत लक्षात घ्या, मुंबई विद्यार्थी त्यांनी स्पेशली मेन्शन करा त्यामध्ये स्पष्ट. ठीक आहे, आता बघूया निवड प्रक्रिया. आता लोको पायलटची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार? असिस्टंट लोको पायलट भरती निवड प्रक्रिया साधारणपणे अशी होणार. म्हणजेच बघा, यामध्ये तुम्हाला काय काय राहणार, कुठली एक्झाम द्यायला लागेल. CBT1. बघा, CBT1 ही परीक्षा क्रॅक झाल्यानंतर CBT2 परीक्षा राहणार आहे. तुमची एक टेस्ट होणार आहे, ते म्हणजे CBAT ॲप्टिट्यूड टेस्ट. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अनेक विद्यार्थी फॉर्म भरतात, CBT1 क्रॅक करतात, CBT2 क्रॅक करतात, परंतु डॉक्युमेंटमध्ये घोळ करून घेतात. ठीक आहे, या प्रकारच्या डॉक्युमेंटमध्ये घोळ होण्यासाठी डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे. त्यानंतर मेडिकल टेस्ट होणार. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे रेल्वे बोर्डाने आपल्याला दिलेली आहे. रेल्वे विभागाने स्पष्ट सांगितले आहे की दलाल किंवा एजंट यांच्यापासून सावध राहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक दलाल एजंट तुम्हाला पैसे लोक देणार आहे भरतीसाठी, पण ते करायची गरज नाही. आपल्याला स्पष्ट सूचनामध्ये मेन्शन केलेलं आहे. सोबत लक्षात ठेवा, भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आणि ऑनलाईन प्रकारे होणार आहे. तुमची एक्झाम ही ऑनलाईन प्रकारे होणार आहे, याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. ही जाहिरात 21 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेली आहे. बघा, यामध्ये तुम्हाला स्पष्ट डेट मेन्शन केली आहे, 21 मार्च 2026 पासून ही अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे. सोबत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाणून घ्या, RRB
असिस्टंट लोको पायलट 2026 पूर्ण माहिती जाणून घ्या. एक्झाम पॅटर्न कसा असणार, अनेक विद्यार्थ्यांना एक्झाम पॅटर्न माहित नसतो. बघा सीबीटी 1 एक्झाम होणार, त्यामध्ये राहणार तुम्हाला जवळपास 75 प्रश्न, वेळ राहणार 1 तास, फक्त 60 मिनिटे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार. अनेक विद्यार्थ्यांना हे कन्फ्युज आहे, निगेटिव्ह मार्किंग रेल्वेमध्ये राहते किंवा नाही. इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आपल्याला 1/3 म्हणजेच 1/3 अशी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे विषय. बघा गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स राहणार, सोबत बुद्धिमत्ता आणि तर्क म्हणजेच रिझनिंग राहणार आहे. सामान्य विज्ञान राहणार आहे, सामान्य ज्ञान, करंट अफेअर हे देखील राहणार आहे. सोबत लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही सीबीटी 1 क्रॅक केलं त्यानंतर तुमचा राहणार तो म्हणजे सीबीटी 2. आता सीबीटी 2 म्हणजेच त्यामध्ये 2 पार्टमध्ये राहणार आहे. बघा पहिला पार्ट आपण जाणून घेऊया. 100 प्रश्न राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला नियर अबाउट 1.5 तास वेळ मिळणार आहे. त्यामध्ये विषय कोणते कोणते, त्यामध्ये विषय जाणून घ्या. रिझनिंग, बेसिक सायन्स, त्यानंतर इंजिनिअरिंग बेसिक्स. एक लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं इंजिनिअरिंग बेसिक्स. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअर. बघा पार्ट 2 मध्ये फक्त 75 प्रश्न राहणार, सोबत तुम्हाला वेळ दिली राहणार ती म्हणजे 1 तास. एक लक्षात ठेवा हा भाग तुमच्या ट्रेनिंगच्या. बघा पार्ट 2 यामध्ये काय काय राहते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना हे देखील माहित नाही का पार्ट 2 याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न राहते. हा भाग तुमच्या ट्रेडवर म्हणजे तुम्हाला जो ITI मध्ये जो ट्रेड असतो त्यामध्ये किंवा डिप्लोमा जो टेक्निकल असतो तुमचा त्यामध्ये त्या बेसवर हा प्रश्न असतो. सोबत लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे CBAT ॲप्टिट्यूड टेस्ट हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा टेस्ट क्रॅक झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो. बघा हे टेस्ट काय असते माहिती काय, असिस्टंट लोको पायलट या पदासाठी घेतली जाते फक्त आणि फक्त. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय काय दिले राहणार ते म्हणजे ऑब्झर्वेशन, मेमरी, त्यानंतर रिॲक्शन टेस्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंग हे सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. असे टेस्ट घेतले जाते. आता बघा या पदासाठी आपल्याला पूर्ण सिलेबस जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एक लक्षात घ्या गणितमध्ये काय काय विचारणार आपल्याला, टक्केवारी, त्यानंतर नफा तोटा, साधे आणि चक्रवाढ व्याज. सोबत लक्षात घ्या वेळ काम आणि वेळ अंतर हे फेवरेट आहे रेल्वेवर अशा प्रकारचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे विचारले. सोबत लक्षात घ्या सरासरी हा देखील टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. अनुपात आणि प्रमाण. रिझनिंग रेल्वे डिपार्टमेंटमध्ये रिझनिंग हा पेपर अत्यंत महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या ज्या मुलांचे रिझनिंग हे सगळं चांगलं असते त्यांचा पेपर चांगल्या प्रकारे येतो. यामध्ये तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे ॲनॉलॉजिक, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, सिरीज, त्यानंतर ब्लड रिलेशन हे सर्वात महत्त्वाचं असते. ठीक आहे. डायरेक्शन टेस्ट तुम्हाला महत्त्वाची असते. पझल दिले जाते. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला काय काय विचारले जाते, 10वीचं स्तर असते फक्त आणि त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. करंट अफेअरमध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहे, राष्ट्रीय घडामोडी. बघा राष्ट्र लेवलची जे घडामोडी आहे ते महत्त्वाचे आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बातम्या हे महत्त्वाचे आहे. क्रीडा पुरस्कार या देखील तुम्हाला महत्त्वाचे विचारले जाते. विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. एक लक्षात घ्या सबस्क्राईब केल्याने तुम्हाला फायदा काय होणार, आपल्या चॅनलवर जेही महत्त्वाचे नोटिफिकेशन आणि जाहिराती येणार ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे, तिला आवर्जून जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.